आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सामनामध्ये शंका उपस्थित करण्यात आली आहे। निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा घोळ होणार नाही का? 25,000 ईव्हीएम आणण्यामागे उद्देश नेमका काय, असे सवाल सामनाच्या या अग्रलेखातून विचारण्यात आलेले आहेत। त्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय नेमके या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले एकदा पाहूया आपण। न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या हे चांगलंच झालं, परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? विधानसभेप्रमाणे या निवडणुकांतही मतांचे झोल आणि मतदार याद्यांचे घोळ होणारच नाहीत याची काय खात्री? ईव्हीएमच्या कमतरतेचं कारण पुढे करत मध्य प्रदेशातून 25,000 ईव्हीएम इथं आणण्यामागे मंडळींचं हेच कारस्थान आहे का? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत। मुंबईसह राज्यातल्या 27 महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या 3 वर्ष रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला आहे खरा, पण त्या मार्गावरही सत्ताधारी मंडळी मतचोरीचे काटे पेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करतील ही भीती आहेच आहे।